मित्रांनो, बांधकाम कामगार मित्रांनो, तुम्हाला संच मिळाला नाही कारण की तुमची के-वाय-सी झाली, पण संच अद्याप मिळाला नाही. कारण काय, कधी मिळणार ते सुद्धा सांगतो मित्रांनो. या ठिकाणी बघू शकता, दिनांक 10 एप्रिल 2026 या दिवशी ऑक्सफोर्ड शाळेजवळ गृहोपयोगी संच वाटपासाठी गृहोपयोगी ऑनलाईन झालेल्या लोकांची खालील तारखांना किट हे देण्याचंही सरकारने तारीख निश्चित केली आहे. घेण्यासाठी अनुसया गार्डन मंगल कार्यालय, महादेव पिंपळगाव येथील गोडाऊनला हे तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही बघू शकता इथं 11/4/2026ला ज्या लाभार्थ्यांची के-वाय-सी झाली आहे त्या लाभार्थ्यांना आता 23, 24, 25 एप्रिलला हा संच मिळणार. म्हणजे तिथे तुम्हाला जायचं आहे तेव्हाच तुम्हाला हा संच मिळणार आहे, कारण की तुमची के-वाय-सी होणं गरजेचं आहे. या ठिकाणी बघू शकता 12/4/2026ला झालेल्या लाभार्थ्यांची 26, 27, 28 एप्रिलला मिळणार आहे. 13/4ला झालेल्या लाभार्थ्यांची 29, 30 व 1 मेला ह्या लाभार्थ्यांना हा संच ताब्यात घेण्यासाठी बोलवण्यात आलेला आहे. 14 मे या दिवशी 2, 3, 4 मे या दिवशी 14 एप्रिलला ज्या लाभार्थ्यांची झालेली आहे 2, 3, 4 मेला तुम्हाला जायचं आहे. 15 एप्रिलला झालेल्या लाभार्थ्यांची 5, 6, 7 तारखेला मे महिन्यामध्ये तुम्हाला तिथं हजर राहायचे. तर तुम्हाला असंच्या तुमची के-वाय-सीची पावती जी तुम्हाला दिली असेल ती पावती सोबत घेऊन जायची आहे. तुमचं ओळखपत्र घेऊन जायचं आहे. 16/4ला झालेल्या लाभार्थ्यांची 8 मेला 1 दिवसामध्ये हा वाटप होणार आहे, कारण की 16 तारखेला झालेला लाभार्थी हे कमी असेल किंवा कमी, त्यामुळे 8 तारखेलाच एका दिवसामध्ये सर्व लाभार्थ्यांना हे वाटणार आहे. 17 एप्रिलला झालेल्या लाभार्थ्यांची के-वाय-सी 9, 10 मेला हे त्यांना मिळणार आहे. 18 एप्रिलला झालेल्या लाभार्थ्यांची 11, 12 मेला हे त्यांच्या लाभार्थ्यांना हातामध्ये हा संच देण्याचा हा सरकारने तारीख निश्चित केलेली आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे पण सांगतो मित्रांनो. 19/4/2026ला झालेल्या लाभार्थ्यांची 13 मे या दिवशी हे मिळणार आहे संच. सदरील तारखा ह्या किटच्या उपलब्धीनुसार वाटपाच्या सोयीनुसार दिलेले आहे. तरी लाभार्थ्यांनी गर्दी गोंधळ न करता या तारखेला झालेल्या के-वाय-सीलाच या तारखेला तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे. कोणीही दुसऱ्या तारखेला हजर राहू नये, कारण की तुम्हाला इथं देणार नाही, परत गर्दी होईल आणि त्यांची ही परेशानी होईल. या तारखा तुम्ही निश्चित करून घ्या. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून जवळ ठेवू शकता. तुमची के-वाय-सी कधी झाली नक्की कमेंट करा. तुमचा जिल्हा कोणता आहे नक्की कमेंट करा. तुमच्या जिल्ह्यात जर अशा तारखा आल्या तर मी तुम्हाला नक्की सांगणार आहे की तुमच्या जिल्ह्यातसुद्धा असा चार्ट आला का, कधी तुम्हाला तिथं हजर राहायचे, के-वाय-सी झाली पण भांडे संच मिळालं नाही. ही महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो. अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची अपडेट ही वेळोवेळी मिळत असेल. मित्रांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारी योजना किंवा बांधकाम कामगार योजनेची सर्व माहिती ही वेळोवेळी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत राहील. भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.